अमरावती शहरात सध्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणास घातक आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या चायना मांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले होते। यामुळे पक्षी, दुचाकीस्वार, पादचारी यांचे प्राण धोक्यात येत असल्याने पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने 30 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून बाकडेवाडी शिलांगण रोड परिसरात सापळा रचला। या कारवाईत 40 वर्षीय भूषण उर्फ पिंटू मनोहरराव चांदेकर हा त्याच्या राहत्या घरासमोर शासन प्रतिबंधित चायना मांजा विक्री करत असताना रंगेहात आढळून आला। आरोपीच्या ताब्यातनं मोनोफायटर केटीसी कंपनीच्या चायना मांजाच्या 12 चक्क्या जप्त करण्यात आल्या असून त्याची अंदाजे किंमत 12,000 रुपये आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन राजापेठ येथे कलम 49, 223 BNS तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावती शहरात चायना मांजामुळे होणारे अपघात आणि पक्ष्यांचे मृत्यू रोखण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत।